गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सगळ्यांना. गुड आफ्टरनून मॅडम. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. चला आपल्या उरलेल्या प्रकरणाला सुरुवात करूयात. एकदा मला सांगा आवाज वगैरे नीट येतोय आणि व्हिडिओ वगैरे ओके व्यवस्थित दिसतोय? ठीक आहे, एकदा सांगा मला. सांगा पटकन. ओके, थँक्यू शुभांगी मॅडम. चला तर मग आपल्या पुढील अलंकारांना सुरुवात करूया. आपण काल अलंकाराला सुरुवात केली. आपल्या लक्षात आलं अलंकार म्हणजे दागिना. जसं आपण सब ठीक आहे. थँक्यू मॅडम. ओके. कशा कशामुळे अलंकार घडून येतो, कोणी अलंकाराची पहिल्यांदा व्याख्या केली किंवा कोणी अलंकाराला पहिल्यांदा आपल्याला इंट्रोड्यूस केलं, त्यानंतर कोणी कोणी अलंकाराला काय काय म्हटलं. ठीक आहे. अलंकाराचे दोन प्रकार पाहिले. पहिला प्रकार शब्दालंकार, दुसरा प्रकार अर्थालंकार. तर शब्दालंकारामधले तीन प्रकार आपण पाहिले आणि अर्थालंकाराला आपण सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण पाहिलं उपमेय, उपमान, सांधर्म्य आणि साम्यवाचक शब्द या गोष्टींची आपल्याला दखल घ्यावी लागते. त्यानंतर पाहिलं उपमा अलंकार, उपमा, त्यानंतर उत्प्रेक्षा, रूपक, अपनवृत्ती, त्यानंतर व्यतिरेक अलंकार, अनन्वय अलंकार, ससंदेह अलंकार, भ्रांतिमान अलंकार इथपर्यंत आपण पाहिले होते. आज आपण सुरुवात करतोय स्वभावोक्ती अलंकार. कोणता अलंकार? स्वभावोक्ती. बघा, जो मूळ स्वभाव आहे, जो मूळ स्वभाव आहे किंवा जी गोष्ट मूळ आहे, जेव्हा ती गोष्ट जशीच्या तशी परंतु एका विशिष्ट पद्धतीने समजावून सांगितली जाते, तेव्हा त्याला स्वभावोक्ती अलंकार असं म्हणतात. बरोबर. उदाहरणार्थ गुड गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. बघा मॉर्निंग आलं होतं माझ्या तोंडात. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सगळ्यांना. ठीक आहे. चला बऱ्यापैकी लोक जॉईन झालेली आहेत. आता आपण आपल्या पुढच्या अलंकाराला सुरुवात करू. एखाद्या व्यक्तीचे, वस्तूचे, स्थळाचे किंवा कुठल्याही घटकाच्या हालचालीचे किंवा कृतीचे हुबेहूब म्हणजे आहे तसे, काही वेगळं करायचं नाहीये, हुबेहूब आहे तसे पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केलेले असते, त्यावेळी त्या अलंकाराला स्वभावोक्ती अलंकार म्हणतात. तो आहे जसाच्या तसाच ज्याचं वर्णन केलं जाते तेव्हा त्याला स्वभावोक्ती अलंकार म्हणतात. म्हणजे जो मूळ आहे तसाच सांगितलेला आहे पण सांगताना थोडं विशिष्ट पद्धतीत सांगितलेलं आहे, तेव्हा त्याला आपण स्वभावोक्ती अलंकार म्हणतो. इथं आपण लिहून घेऊ आहे तसे, आहे, आहे तसे, आहे तसेच, आहे तसेच, परंतु, पण वैशिष्ट्यपूर्ण, पण वैशिष्ट्यपूर्ण, 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 आहे तसेच पण वैशिष्ट्यपूर्ण जेव्हा मांडणी केली जाते तेव्हा त्याला आपण स्वभावोक्ती अलंकार असं म्हणतो. बरोबर. एखाद्या व्यक्तीचे, वस्तूचे किंवा स्थळाचे, ठिकाणाचे किंवा घटकाच्या हालचालीचे किंवा कृतीचे हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केलेले असते, त्यावेळी त्या अलंकाराला स्वभावोक्ती अलंकार असे म्हणतात. उदाहरण पाहू. मातीत ते पसरले अतिरम्य पंख. रम्य पंख होते ते मातीत पसरले. बघा, मातीत पसरले. एखादा पक्षी जेव्हा मरण पावतो त्यावेळीच हे उदाहरण आहे. केले वरी उदर पांडूर. पांडूर म्हणजे ग्रे. पांडूर म्हणजे रंग. रंग कोणता? पांडूर म्हणजे ग्रे. ग्रे किंवा आपण त्याला काय म्हणतो मराठीमध्ये? पांडूरच म्हणतो. बरोबर. ग्रे रंग, पांडूर. बरोबर. तर पांडूर निष्कलंक. पक्ष्यांचे रंग जरी निरनिराळे असले तरी त्यांचं पोट हे ग्रे कलरचं असतं, पांडूर रंगाचं असतं. पांडुरंगाला सुद्धा पांडुरंग त्यामुळेच म्हणतात कारण ज्या वेळेला त्या मूर्तीकडे आपण पाहतो तो काळा पांढरा मिक्स मध्ये असतो, म्हणून त्याला आपण पांडूर म्हणतो, पांडुरंग म्हणतो. लक्षात आलं? तर पांडूर निष्कलंक. निष्कलंक म्हणजे की ज्यावरती कुठलाही कलंक नाहीये असे. निष्कलंक उदर म्हणजे पोट वरी पडलेले आहे, म्हणजेच हा जो पक्षी आहे हा मातीत पडला आहे, उलटा पडलेला आहे कारण त्याचं उदर वर आलेला आहे. चंचू तशीच उघडी पद लांबविले. चोच उघडी आहे आणि पाय असे लांबट पडलेले आहेत. निष्प्राण देह पडला श्रमही निमाले.
देह निष्प्राण पडला, म्हणजेच त्याचा जीव निघून गेला आणि श्रम निमाले, म्हणजे त्याचे जे काही श्रम होते ते निमाले. बरोबर, धूसर करेक्ट, निमाले. तर असं जे वर्णन आहे एका मरण पावलेल्या पक्षाचं वर्णन यांनी केलेलं आहे आणि हुबेहूब आहे तसंच केलेलं आहे. त्यामध्ये कुठलेही वेगळं उदाहरण किंवा दाखला घेतलेला नाही. त्यामुळे याला स्वभावोक्ती अलंकार असं म्हणतात. किंवा गणपतवाणी, विडी पिताना चावायचा नुसतीच काडी. प्रसिद्ध उदाहरण आहे, खूप वेळा पेपरला आलेला आहे. गणपतवाणी, विडी पिताना चावायची नुसतीच काडी आणि म्हणायचा मनाशीच की या जागेवर बांधीन माडी. गणपतवाण्याचं वर्णन आहे तसं स्वभावाने जसंच्या तसं केलेलं आहे. अशा प्रकारच्या उदाहरणांना आपण स्वभावोक्ती अलंकारात मोडतो. कुठं मोडतो? स्वभावोक्ती अलंकार. आहे तसं वर्णन करायचं. बरोबर. किंवा कृष्णाचं एक उदाहरण केलं जाते की उदरावरती अधरावरती हनुवटी ठेवून वाजवितो पावा, पाय लंगडा, अशा प्रकारचं वर्णन केलं जाते. किंवा खांद्यावरी कांबडी, अशा प्रकारचं. आहे तसं वर्णन केलं तेव्हा तो स्वभावोक्ती अलंकार असतो. पुढचा अलंकार पाहू, चेतना गुणोक्ती अलंकार, इसाप नीती. कवी हा कोणाला बोलायला लावेल सांगता येत नाही. कवी हा कोणालाही बोलायला लावतो, कुणाशीही बोलतो. बरोबर. कवी असतो कारण तो कल्पनाशक्तीच्या जोरावरती मांडणी करत असतो आणि कल्पनाशक्तीमध्ये काहीही होऊ शकते. ठीक आहे. त्याच दृष्टिकोनातून जर एखादा दरवाजा बोलू लागला, दरवाजा कधी बोलतो का? नाही. मात्र दरवाजा म्हणाला, दरवाजाचे आत्मचरित्र, असे निबंध तुम्ही लिहिलेले असतील. बरोबर. किंवा फूल बोलू लागलं, उदाहरणार्थ, जरी तुझ्या सामर्थ्याने ढळतील दिशा ही दाही, मी फूल तृणातील इवळे, कोमल नार तरीही नाही. हे कोण म्हणतंय? फूल म्हणतंय. तर फूल बोलू शकत नाही. जेव्हा निसर्गातील सजीव निर्जीव वस्तू, निर्जीव किंवा सजीव वस्तू आहे अशी कल्पना करून मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात, बोलतात, असे जिथे वर्णन केले जाते तेव्हा त्या चेतना गुणोक्ती अलंकार असे म्हणतात. आपण कवी त्यांच्यामध्ये चेतना टाकतो आणि तो फिरायला लागतो, खायला लागतो, बोलायला लागतो. कोण? दरवाजा, रस्ता. बरोबर. हे वास्तविक निर्जीव वस्तू असतात, निर्जीव घटक असतात आपल्या आजूबाजूचे, परंतु ते बोलायला लागतात, ते खायला लागतात, ते फिरायला लागतात. बरोबर. तेव्हा तो अलंकार अशी जेव्हा रचना केली जाते तेव्हा कवी त्यामध्ये चेतना फुंकतो, तेव्हा त्याला चेतना गुणोक्ती अलंकार असे म्हणतात. आपल्याला माहिती आहे ना, आपल्या अंगात चेतना क्षमता आहे म्हणून कोणी आपल्याला जर समजा चिमटा काढला तर आपण लगेच दुखतं ना. बरोबर. किंवा एखादी वस्तू आपल्या डोळ्यासमोर यायला लागली पुढं तर चटकन आपण डोळे लावतो, बिकॉज ऑफ आपल्याकडे चेतना क्षमता आहे. तशी निर्जीवांकडे ती नाहीये, परंतु ती चेतना क्षमता निर्जीवांच्या अंगी बाणवून एखादी रचना केली गेली तर तो अलंकार चेतना गुणोक्ती अलंकार असतो. उदाहरणार्थ, चाफा बोले ना. चाफा बोलतो का कधी? नाही. पण कवी म्हणतो चाफा बोले ना, चाफा चाले ना. चाफा कशाला चालेल? पण चाफा चाले ना, चाफा खंत करी ना. चाफा खंत करी, काही केल्या फुलेना, काही केल्या फुलेना, काही केल्या फुलेना. बरोबर. अशा वेळी चाफ्याला चेतना गुणोक्ती अलंकारात बांधलेला आहे, त्याला चेतना गुणोक्ती करून टाकली. बरोबर. आणि त्याला जसा मानव रुसून बसतो, मानव बोलत नाही, मानव चालत नाही, मानव फुलत नाही, तशा पद्धतीच्या खाणाखुणा आपण चाफ्याला लावल्या. त्यामुळे चाफ्याला इथं चेतना गुणोक्ती अलंकारात मांडणी झालेली आपल्याला दिसते. बरोबर. दुसरं उदाहरण, डोकी अलगद घरे उचलती. आता घर कधी डोकं उचलतं का? नाही उचलत. बरोबर. परंतु बघा, याचं उदाहरण समजून घ्या. डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या कुशीवरून. म्हणजेच काय झालंय की काळ, ज्याला आपण अंधार म्हणू, रात्र म्हणू, रात्री ज्यावेळेस संपत येते त्यावेळेस धीरे 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 प्रकाश पडतो आणि सुरुवातीला प्रकाश पडतो तेव्हा घरांची फक्त वरची जे डोकी असतात किंवा छत असतात तेवढीच दिसायला लागतात आणि मग नंतर पूर्ण प्रकाश पडल्यानंतर घर दिसतं. तर त्याचा त्यांनी उल्लेख असा केलाय की प्रभात काळी डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या कुशीवरून. झोपलेली होती, अलगद उठायला लागली घर.
असा त्यांनी घरांना चेतना गुणोक्ती अलंकार करून हे वाक्य मांडलेलं आहे. लक्षात आलं? तर जेव्हा निर्जीव वस्तू सजीव सारख्या वागायला लागतात, बोलायला लागतात, चालायला लागतात, खायला लागतात, प्यायला लागतात, तेव्हा तिथं चेतना गुणोक्ती अलंकार होत असतो. लक्षात आलं? चला पुढे जाऊ. अतिशयोक्ती अलंकार. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला पटकन अतिशयोक्ती अलंकार समजून जाईल. बरोबर? लक्षात घ्या, मला वाटतं आम्ही 7वी-8वीत असणार आणि खेड्यावरून शहरामध्ये ट्रॅव्हल करायचो. तेव्हा आम्ही शेतामध्ये पाहायचो, आपल्या सॉरी गाडीमध्ये पाहायचो, एसटी बसमध्ये, की आमच्या ओळखीचं कोणी आहे का. बरोबर? जर कोणी नसेल तर लगेच मग सुरू होऊन जायचं. काय माहिती आहे का, आमच्यातच 2 मित्र असायचे. काय म्हणायचं, काय रे तुझे 75 ट्रॅक्टर तू माझ्याकडून घेतले ते परत केले नाही. किती ट्रॅक्टर? 75 ट्रॅक्टर. मग आपणही म्हणायचं, अरे भाऊ ते 75 ट्रॅक्टर. जी बरोबर, कल्याणी मॅडम बरोबर. मग 75 दुसरं त्याला उदाहरण द्यायचं. काय माहिती आहे काय, की बाबा अरे तू ते 75 ट्रॅक्टर घ्यायला तुला फायनान्स कोणी केलं होतं? मीच केलं होतं ना. बरोबर? आपले 55 ट्रक तुमच्याकडे लागलेले आहेत भाऊ तुमच्या शेतीमध्ये, जरा त्यांना सोडा आता. बरोबर? तर असे लंब्या लंब्या फेकणे, मोठ्या मोठ्या हाकणे किंवा आहेत त्यापेक्षा गोष्ट वाढवून फुगवून सांगणे म्हणजेच अतिशयोक्ती अलंकार. अतिशयोक्ती अलंकार. लक्षात आलं? बऱ्याच वेळा आपण आहे ते सांगत नाही, त्यापेक्षा जास्त सांगतो. ठीक आहे? उदाहरणार्थ बघा, एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा खूप वाढवून, बढवून, चढवून किंवा ते वाक्य, ते वाक वाक्य झालं का रे, वाक्य फुगवून सांगितले जाते, त्याच आपण अतिशयोक्ती अलंकार असं म्हणतो. आहे ती गोष्ट फुगवून सांगणे म्हणजे आपण अभ्यास करतो 1 तास, पण गुरुजींनी जर विचारलं, की "का रे बाबा किती अभ्यास करतो?" आपण किती सांगतो? मिनिमम 4-6 तास करतो सर मी. बरोबर? आहे त्यापेक्षा 4-6 तास करतो मी अभ्यास. बरोबर? तर अशा प्रकारे आपण सांगितलं जाते. बरोबर, समुद्राच्या समुद्र रडली. बरोबर? कोणी रडल्याने समुद्र भरत नाही. अतिशयोक्ती. ठीक आहे? बघा, "अरे राहुल तुला शोधायला सारा गाव पालथा घातला." आता बघा, काय झालं असेल, राहुलला एखाद्या चौकात जाऊन विचारलं असेल, "राहुल आहे का?" नाही भेटला, घरी आला. राहुल जसा भेटला तसा आपण बोलतो, "अख्खा गाव शोधून काढला, तुझा पत्ता नाही." आपण अख्खा गाव शोधला का? नाही. आपण एकाच ठिकाणी पाहिलंय, 2 ठिकाणी पाहिलंय, पण अख्ख्या गावात गेलेलो नाहीये. तर ही सुद्धा अतिशयोक्ती होते. "एक तीळ 7 जणांनी खाल्ला" अशी म्हण आहे आपल्याकडे. बरोबर? पण एक तीळ 7 जण कसे खातील? तर ही एक अतिशयोक्ती आहे. बरोबर? मात्र त्यामागे काही विधान आहेत, ते बरोबर आहे. परंतु अतिशयोक्ती आहे. एक उदाहरण फार प्रसिद्ध आहे अतिशयोक्तीसाठी, किंवा यांनी एक सांगितलं उदाहरण, 4थं उदाहरण, ती ती समुद्रच्या 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 समुद्र रडली. समुद्र रडली. आता असं शक्य आहे का? नाही. याला म्हणायची अतिशयोक्ती. म्हणजे ती एवढी रडली की समुद्र भरले तिच्या आसवांनी. असं शक्य नाहीये. तर ही एक अतिशयोक्ती आहे. काय आहे? अतिशयोक्ती आहे. किंवा हे उदाहरण पहा, फार मस्त आहे. दमडीचे तेल आणले. दमडी म्हणजे 5 पैशाचा 5वा भाग. त्याचे तेल आणले. केवढं येईल? बॉटलभर आलं समजा त्या काळात. सासूबाईचं नाणं झालं. पूर्वी सासूबाई अंघोळीला तेल वापरायच्या. सासूबाईचं नाणं झालं. मामांजीची दाढी झाली. मामांजी म्हणजे सासरेबुवाचं दाढीला लावणं झालं. ठीक आहे. भाऊजीची शेंडी ही तेलाने रंगवली. ठीक आहे. उरलं ते झाकून ठेवलं. लांडोरीचा पाय लागला. घरातील सोनबाईचा पाय लागला. बरोबर? वेशी ते जे तेल सांडलं त्याचा ओघळ वेशीपर्यंत गेला. गावात वेस असते, वेस. बरोबर? वेशीपर्यंत ओघळ गेला आणि त्यात कहर म्हणजे त्यात उंट पोहून गेला. त्यात उंट पोहत गेला. बरोबर? किंवा पोहून गेला. तर अशा प्रकारे शक्य नाहीये. दमडीच्या तेलामध्ये उंट जर पोहायला लागला तर मग महागाई काहीच वांधा नाही. ठीक आहे. तर असं शक्य नाहीये. ही अतिशयोक्ती आहे. काय आहे? अतिशयोक्ती. तर हा अलंकारामध्ये तू फेक मी गुंडावतो वाला जो काय
तू तू फेक, मी गुंडाळतो. तर हे काय जे काही भाषा असते त्याला अतिशयोक्ती अलंकार असं म्हणतात. लक्षात आलं सगळ्यांच्या? चला पुढे जाऊ. पुढचा प्रकार व्याजोक्ती अलंकार. व्याज म्हणजे खोटं, उक्ती म्हणजे बोलणे. व्याज म्हणजे खोटे आणि उक्ती म्हणजे बोलणे किंवा वाक्य. उक्ती म्हणजे बोलणे किंवा वाक्य. व्याजोक्ती अलंकार. बघा, व्याज स्तुती वेगळा आहे आणि व्याजोक्ती अलंकार आहे. व्याजोक्ती म्हणजे खोटे बोलणे, खोटे खोटे बोलणे, खोटे बोलणे, खोटे बोलणे. व्याजोक्ती म्हणजे खोटे बोलणे. लक्षात आलं? ठीक आहे, खोटे बोलणे. जेव्हा एखाद्या व्याख्या वाक्या कुठे गेला रे तू पकडायला? जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून दुसरेच कारण सांगण्याचा प्रयत्न होतो तेव्हा त्याला व्याजोक्ती अलंकार असे म्हणतात. मूळ कारण लपवायचं आणि खोटं बोलायचं. बोलतो आपण बघा, एता क्षण वियोगाचा म्हणजे लांब जाण्याचा, दूर जाण्याचा जेव्हा क्षण येतो तेव्हा पाणी नेत्रामध्ये दिसेल, डोळ्यात काय गेले हे म्हणून नयन पुसे. येता येता क्षणवियोगाचा पाणी नेत्रामध्ये दिसे, डोळ्यात काय गेले म्हणून नयन पुसे. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा, आता बघा लक्षात घ्या, हे फार मजेशीर गोष्ट आहे आणि हे प्रत्येक लोकांबरोबर झालेली आहे. भावभावना असतात प्रत्येकाला, त्यामुळे ह्या गोष्टी होतात. समजा आपण एखाद्यापासून लहान होतो आपण आणि आपल्या आईपासून आपण लांब जातोय, बरोबर? तर आई काय करते की टचकन तिच्या डोळ्यात पाणी येते, बरोबर? मग तिच्या डोळ्यात पाणी का आलं? कारण होतं आपण आईपासून लांब चाललोय म्हणून. परंतु आई काय म्हणते, अरे माझ्या डोळ्यात काय गेलं बरं, बरोबर? काहीतरी गेलं माझ्या डोळ्यात, असं बोलते, बरोबर? तर हे जे असते याला व्याजोक्ती अलंकार असं म्हणतात. काय म्हणतात? व्याजोक्ती अलंकार. कोणता? व्याजोक्ती अलंकार. ठीक आहे, व्याजोक्ती अलंकार. किंवा काखे बगशी मागे वळूनी अशी. काखे बगशी मागे वळूनी अशी, बरोबर? विचारता म्हणे माझी पिशवी राहिली कशी, बरोबर? किंवा बघा लक्षात घ्या, एखादी एखादी स्त्री जेव्हा माहेरहून सासरी जाते तेव्हा ती परत परत मागे पाहते, बरोबर? मागे पाहते ना परत परत. त्यावेळेला ती कारण सांगते की माझी पिशवी राहिली. खरं कारण काय असते? ती माहेरला सोडून जात असते, त्यामुळे ती मागे पाहत राहते. लक्षात आलं? तर अशा प्रकारे जे उदाहरण दिलं जाते ते व्याजोक्ती अलंकाराचं दिलं जाते. खरं कारण न सांगता वेगळंच काहीतरी कारण सांगणे आणि त्या क्रियेला लपवणे. ठीक आहे, अशा वेळी व्याजोक्ती अलंकार. खोटे बोलणे, खरे बोलत नाही आपण, खोटे बोलतो. काय बोलतो? वियोगाने, दुःखामुळे डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे, परंतु कारण सांगतायत डोळ्यात काहीतरी कचरं गेलेलं आहे. लक्षात आलं? अशा प्रकारे व्याजोक्ती अलंकार. पुढचा अलंकार व्याज स्तुती. मी जवळजवळच घेतले हे व्याज स्तुती. बघा कसं असते माहिती आहे का? व्याज स्तुतीमध्ये खोटी स्तुती किंवा निंदा म्हणजेच काय? खोटी स्तुती किंवा निंदा. स्तुती ही खोट्या प्रकारची असते, परंतु एकाच वाक्यात स्तुती ही असते आणि निंदा ही असते. एकाच वाक्यात स्तुती ही असते आणि निंदा ही असते. म्हणजेच उदाहरणार्थ बघा, जेव्हा एखाद्या वाक्यात बाहेरून स्तुती व आतून निंदा केली जाते किंवा बाहेरून निंदा आतून स्तुती केली जाते, असे वर्णन जेव्हा होते तेव्हा त्यास व्याज स्तुती अलंकार म्हणतात. स्तुती स्तुती अधिक निंदा. स्तुती अधिक निंदा एकाच वाक्यात दिसायला पाहिजे. स्तुती अधिक निंदा, स्तुती अधिक निंदा. सर 2-3 उदाहरण द्या सर. ओके, देतो देतो. स्तुती अधिक निंदा. ठीक आहे, बघा लक्षात घ्या, इथं बघा 2-2 उदाहरणं घेतले. ठीक असते त्यावेळेस पाहता पाणी सुटे. जो पदार्थ बनवलाय तो पाहिला की तोंडाला पाणी सुटे म्हणजे चांगला आहे, ही झाली स्तुती. हे काय झाली? स्तुती. पाहता पाणी सुटे, स्तुती, बरोबर? खाता दात तुटे, ही झाली निंदा. निंदा. बघा लक्षात घ्या, एखाद्याने केक बनवला, पाहिला तर पाणी सुटलं तोंडाला, परंतु खाल्ला तर दात तुटला. निंदा. पाहता पाणी सुटे, खाता दात तुटे, लाडो असा बरवा. लाडो असा बरवा आणि सुग्रण तू खरी. लाडो असा बरवा,
सुग्रण तू खरी. गुड आफ्टरनून सर. सुग्रण तू खरी. बघा लक्षात घ्या काय म्हणतोय तो, की पाहता पाणी सुटे, म्हणजे पदार्थ पाहिला की तोंडाला पाणी सुटलं म्हणजे स्तुती केली. खाता दात तुटे, खाल्लं तर दात तुटतात, बरोबर, म्हणजे तो पदार्थ खराब आहे, बरोबर, खाण्याजोगा नाहीये. लाडो असा बरवा, लाडो बरवा आहे, परंतु सुग्रण तू खरी, बरोबर. स्तुतीही आहे, निंदाही आहे. स्तुतीही आहे, निंदाही आहे. निंदाही आहे, स्तुती आहे. अशा वेळी व्याज स्तुती अलंकार. व्याज स्तुती अलंकार, खोटी स्तुती म्हणजे व्याज स्तुती. आता बघा लक्षात घ्या, का रे पुंड्या मातलाशी. हा पुंड्या कोण आहे माहितीये? पुंडलिक आहे, जो पंढरपूरचा रहिवासी होता. का रे पुंड्या मातलाशी, आपण म्हणतो माजलाशी, बरोबर. तर मातलाशी, का रे पुंड्या मातलाशी, उभे केले विठ्ठलाशी, बरोबर. इथं बघा, इथं त्याची निंदा केली आहे. इथं काय केली? निंदा. त्याला माजला म्हटलं. अरे पुंड्या माजला का, बरोबर, निंदा. परंतु इथं स्तुती केली. स्तुती काय, तर तू विठ्ठलाला उभं केलं. कोणाला उभं केलं? विठ्ठलाला. कारण विठ्ठल सापडत नव्हता, तो तू आणून दिला, असं बोलल्या जाते. का रे पुंड्या मातलाशी, उभे केले विठ्ठलाशी. उभे केले विठ्ठलाशी. अशी उदाहरणं व्याजस्तुतीची असतात. एकामध्ये निंदा, एकामध्ये स्तुती, किंवा स्तुती आणि निंदा एकाच वाक्यात दिल्या जातात. तेव्हा तो कोणता असतो अलंकार? तो व्याजस्तुती अलंकार असतो. लक्षात आलं? व्याजस्तुती अलंकार असतो. पुढचा अन्योक्ती अलंकार. आता बघा, इथं एक लक्षात ठेवा, लेकी बोले, लेकी बोले, बोले, लेकी बोले, सुने लागे, सुने लागे, अशा प्रकारचं उदाहरण असते. लेकी बोले सुने लागे, अन्योक्ती अलंकार. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना सासूबाई नावाचे सासूबाई असतील, बरोबर. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना सासूबाई असतील, ज्या स्त्रिया आहेत, बरोबर. सासूबाई कधीही डायरेक्ट बोलत नाही, डायरेक्ट तुम्हाला बोलत नसतात, बरोबर. काय म्हणतात माहिती आहे का, आजकालच्या मुली तर बाई 8-8, 9-9 वाजेपर्यंत झोपतात. त्या मुलींचं सासूबाईला काही देणं घेणं आहे का? नाही. आजकालच्या मुली 8-8, 9-9 वाजेपर्यंत झोपतात, बरोबर. अशा वेळी सासूबाईला इतर आजकालच्या मुलींशी बोलणं नसते, तर तो लेकी बोले सुने लागे, आणि सासूबाई काहीही बोलल्या तर ते तुमच्यासाठीच असते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. लक्षात आलं का? लेकी बोले सुने लागे. एखाद्याला डायरेक्ट त्याला न बोलता एखाद्या उदाहरणा माध्यमातून त्याला टॉन्ट मारणे किंवा टोला देणे, बरोबर. टॉन्ट टॉन्ट समजते ना तुम्हाला? टॉन्ट मारणे किंवा टोला देणे, अशा प्रकारचा अलंकार म्हणजे अन्योक्ती अलंकार होय. समजला का? सासूबाई बोलतात ना बऱ्याच वेळा, बरोबर, टॉन्ट मारणे किंवा, एक मिनिट द्या मला, टॉन्ट मारणे किंवा 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 टॉन्ट मारणे किंवा किंवा ताना ताना देणे, करेक्ट, ताना देणे, बरोबर. टॉन्ट मारणे किंवा ताना देणे, बरोबर. लक्षात घ्या, अशा वेळी एखादी गोष्ट काहीही असू द्या, हो सर, आलं लक्षात. स्त्रियांना चांगली जाणीव आहे या गोष्टींची, ज्यांना सासूबाई आहेत त्यांना पुरेपूर अनुभव आहे, ठीक आहे. त्या लोकांना नेहमी समजून घ्यावं लागते, काय बोललंय आणि कुणासाठी बोललं गेलंय, बरोबर. काय बोललंय आणि कुणासाठी बोललं गेलंय हे समजून घ्यावं लागते, बरोबर. तर अशा वेळी तो अन्योक्ती अलंकार असतो. कोणता अलंकार असतो? अन्योक्ती अलंकार असतो, बरोबर. तर बघा, सरड्याची धाव कुंपणापर्यंत. आपण एखाद्याला म्हणतो, काय म्हणतो, की भाऊ, का रे तू तर म्हणे खूप पुढे चाललाय. सरड्याची धाव कुंपणापर्यंत, असं बोलतो ना आपण. सरड्याची धाव कुंपणापर्यंत, किती पुढे जाईल असा विचार करतो. त्यावेळेस त्याला डायरेक्ट न बोलता उदाहरणावरून बोलणे किंवा एखाद्याला डायरेक्ट टॉन्ट न टाकता कुठल्या तरी दुसऱ्या माध्यमातून टोन टाकणे, याच्यावरून त्याच्यावरून बोलणे, बरोबर. ह्याच्यावरून त्याच्यावरून बोलणे म्हणजे अन्योक्ती अलंकार. अन्योक्ती अलंकार लक्षात आलं?
मेरी सास बहुत खतरनाक है सर। नो प्रॉब्लम मैडम, कोई बात नहीं। जो भी है उनको आप माँ की तरह देखो, तो वो आपके लिए प्यारी हो जाएंगी, ठीक है? और उसके लिए भी आप प्यारी बन जाओगी, ठीक आहे? कितीही खतरनाक असल्या तरी सुद्धा एक दिवस त्या तुमच्याच हाताखाली येणार आहेत. त्यामुळे म्हातारपणात जेव्हा त्यांचे हातपाय खचतील, तेव्हा त्यांची सेवा तुम्हालाच करावी लागेल, याची त्यांना जाणीव करून द्या. तुमचा जाच कमी होऊन जाईल. बरोबर? हं, सासू माझी जाच करते, लवकर खपवी तिला, रोडगा वाहीन तुला असं म्हणू नका. ठीक आहे? चालतंय. चला पुढे जाऊ. तर बघा, सांबाच्या पिंडी ते बसची खेटूनी वृच्छिका आज विंचू जर शंकराच्या लिंगावरती पिंडीवरती बसला, बरोबर, तर लोक त्या पिंडीसोबत त्याचंही दर्शन घेतात. घेतल्याच जातं ना. पिंडीचं दर्शन घेतलं म्हणजे तो बसलेला आहे त्याचंही दर्शन झालं. परंतु परी तो आश्रय सुटता, खेटर उतरवतील रे तुझा माझ, खेटर उतरील रे तुझा माझ. पण तो जर दुसऱ्या ठिकाणी दिसला तर एका खेटरात त्याचा जीव जाणार आहे. ठीक आहे? त्यामुळे आपण कधी म्हणतो हे, जर एखादा व्यक्ती कोण्या दुसऱ्याच्या आश्रयाने, म्हणतो ना, एखाद दोन कॉलेजची मुलं वगैरे बोलतात बघा, भाऊ आपल्या वाटी जाऊ नको, 25-30 माणसं घेऊन येईल, आजच मॅटर सेटल करील. हा कोणाच्या भरोशावर उड्या मारतो? दुसऱ्यांच्या भरोशावर. बरोबर? परंतु त्यांचा आश्रय सुटला, त्यांचा भरोसा तुटला, की हा मार खातो. बरोबर? अशा वेळी त्याला टोंट म्हणून हे वाक्य बोलले जाते. सांबाच्या पिंडी ते बस्सी खेटूने वृश्चिका आज, परी तो आश्रय सुटता, खेटर उतरील रे तुझा माझा. लक्षात आलं? अशा प्रकारे बोललं जाते. किंवा सगळ्याची धाव खूप खूप बोलतो आपण, टॉन्ट खूप आहे, ही टॉन्ट खूप आहेत, ते मारले जातात. ठीक आहे? चला पुढे जाऊ. पुढचं उदाहरण आहे असंगती अलंकार. असंगती अलंकार, क्रिया घडते कुठं आणि परिणाम दिसतो कुठं. बरोबर? जसं बघा, ज्या वाक्यामध्ये कारण एक एका ठिकाणी, कारण एका ठिकाणी आणि त्याचे कार्य दुसऱ्याच ठिकाणी असे वर्णन केलेले असते, तेव्हा त्याला असंगती अलंकार म्हणतात. असंगती अलंकार म्हणतात. उदाहरणार्थ, गुलाब माझ्या हृदयी फुलला. गुलाब कोणाच्या हृदयी फुलला? माझ्या. बरोबर? रंग तुझ्या गाली खुलला. हा गुलाब फुलल्याचं ठिकाण वेगळं आहे, रंग भलतीकडेच कुठेतरी उमलतोय. बरोबर? अशा वेळी हा असंगती अलंकार असतो. बरोबर? मी त्याला उदाहरण घेऊ का दुसरं? बरोबर? त्याला फटका मारला तर याला राग आला. बरोबर? कारण एका ठिकाणी आणि कार्य दुसऱ्या ठिकाणी. बरोबर? कार्य दुसऱ्या ठिकाणी. गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गाली खुलला. बरोबर? अशा प्रकारची उदाहरणं असंगती अलंकार कुठे येतात? असंगती अलंकार. बरोबर? असंगती अलंकार. लक्षात आलं? तर ठीक आहे. पुढचा अर्थांतरन्यास अलंकार. जेव्हा एखादी महत्वाची गोष्ट सांगून त्या गोष्टीचे समर्थन सामान्य गोष्टीने केलेले असते, किंवा सामान्य गोष्ट सांगून त्या गोष्टीचे वर्णन महत्वाच्या गोष्टीने केले गेले असते, तेव्हा त्यास अर्थांतरन्यास अलंकार असं म्हणतात. इथं साधे बोलणे, साधे बोलणे, साधे बोलणे, साधे बोलणे, साधे बोलणे, साधे बोलणे सिद्धांत बनतात. काय बनतात? सिद्धांत बनून जातो. साधं बोलणं असते पण एखादा सिद्धांत तयार होऊन जातो. ठीक आहे? एखादा सिद्धांत तयार होऊन जातो साध्या बोलण्यामध्ये. उदाहरणार्थ, एका हाते एका हाते कधीतरी मुली वाजते का टाळी. एका हाते कधीतरी मुली वाजते का टाळी. आणि हाच एक सिद्धांत बनून जातो, की एका हाताने टाळी वाजत नसते. कठीण समय येता कोण कामास. बरोबर? सिद्धांत बनून जातो. बरोबर? की कठीण समय आल्यानंतर कोणी कामाला येत नाही. साधं बोलणं आहे. बरोबर? एक उदाहरण घेतलं आपण, की बघा, एखाद्या वेळी मला खूप गरज पडली, नड पडली, नीड पडली. बरोबर? परंतु माझ्या सोबतीला कोणी आलं नाही आणि मी लगेच बोलतो, जाऊ दे रे, कठीण समय येता कोण कामास येतो.
असं जेव्हा मी बोलतो तेव्हा असं लक्षात येते की अरे मी तर साधं बोलून गेलो, परंतु हा तर एक काय झाला सिद्धांत झाला. अशा वेळी तो सिद्धांत सगळ्यांना लागू पडतो जो मी बोललोय. तेव्हा अर्थांतर न्यास अलंकार होताना दिसतो. अर्थांतर न्यास अलंकार होताना दिसतो. पुढचा अलंकार दृष्टांत अलंकार. एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी तिच्यासोबत त्यासम उदाहरण दिले जाते, दृष्टांत दिला जातो, तेव्हा त्या दृष्टांत अलंकार म्हणतात. म्हणजेच विशिष्ट विषयाचे वर्णन करून झाल्यावर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास त्या दृष्टांत अलंकार असे म्हणतात. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. जसं लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. बघा, लहानपण देगा देवा पटवून देण्यासाठी मुंगी साखरेचा रवा हे उदाहरण दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? उदाहरण दिलेलं आहे. दुसरं ते पटवून देण्यासाठी दाखला दिलाय ऐरावत रत्न थोर. लहानपण का देगा देवा? तर ऐरावत रत्न थोर. मोठा असतो हत्ती, खूप मोठा असतो, थोर असतो, पण त्याला मार कशाचा असतो? एक बघा उलटा त्रिशूल असतो, बरोबर. माहुताच्या हाती असतो. माहूत जो हत्ती हाकतो, बरोबर, त्याच्या हाती उलटा त्रिशूल असतो. त्याला एक कोणी असते, बरोबर, त्याला अंकुश असं म्हणतात. काय म्हणतात? अंकुश. ऐरावत रत्न थोर, अवाढव्य आहे हत्ती, परंतु मोठा असून त्याला काय आहे? अंकुशाचा मार आहे, बरोबर. म्हणून आम्हाला लहानपण देगा देवा. आणि जे लहानपण असते त्या लहानपणामध्ये मुंगी छोटीशी असते, परंतु तरी सुद्धा ती गोड साखर खाते. काय खाते? गोड साखर खाते. मुंगी साखरेचा रवा. म्हणजेच लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याचे अंकुशाचा मार. पहिला विषय पटवून देण्यासाठी दुसरा दाखला दिला जातो. पहिला विषय पटवून देण्यासाठी दुसरा दाखला दिला जातो, तेव्हा दृष्टांत अलंकार असतो. दृष्टांत अलंकार असतो. लक्षात आलं? दृष्टांत अलंकार असतो. किंवा बरेचसे उदाहरण, कन्या सासुराची जाय मागे परतुनी पाहे, ऐसे झाले माझ्या जीवा कधी भेटसी केशवा, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. बरोबर. तर जीवन हे उदाहरण इथं परफेक्ट बसते. जीवना जीवना वेगळी वेगळी मासोळी 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 तैसा 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 तुका तुका तळमळी 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 तैसा तुका तळमळी. तुका कसा तळमळतो ह्यासाठी एक दाखला दिलेला आहे. जीवना वेगळी मासोळी. असेच वाक्य येतात कासर पेपरला. हो हो असेच वाक्य येतात. हे आलेले आहेत पेपरला. पेपरला खूप वेळा आलेले आहेत. एक लक्षात ठेव, अलंकारावर जास्त क्वेश्चन येत नाहीत, परंतु जेही येतात ते ठरलेले असतात, जास्त बाहेरचे येत नाही. थोडे अवघड वाटतंय वाक्य. नाही, अवघड नाही आहेत, सोपे आहेत, बरोबर. सोपे आहेत, सोपे आहेत, सरळ आहेत. ठीक आहे. असेच वाक्य पेपरला आलेले आहेत. बघा, जीवना वेगळी मासोळी. जीवन म्हणजे पाणी, पाण्या वेगळी मासोळी कशी तडफडेल का नाही, बरोबर. मग ते एक्झाम्पल कोणाला दिलंय? तुका तैसा तडमळी. असं ज्यावेळी दृष्टांत दिला जातो तेव्हा त्याला दृष्टांत अलंकार असे म्हणतात. दृष्टांत अलंकार असे म्हणतात. पुढचा घ्या, सार अलंकार. कोणता? सार. बघा, सार कुणाला म्हणावं? तर एखादी गोष्ट चढत्या 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 क्रमाने एंड होते तेव्हा त्याला सार म्हणतात, बरोबर. उदाहरणार्थ बघा, विद्येविना मती गेली. चाललं चढत, पहिली पायरी विद्येविना मती गेली. दुसरी पायरी मतीविना नीती गेली. तिसरी पायरी नीतीविना गती गेली. गतीविना वित्त गेली. वित्ताविना शूद्र खचले. इतके सगळे अनर्थ एका अविद्येने केले. इथं झालं पूर्णत्व. इथं झालं पूर्णत्व. म्हणजेच चढत 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 जाऊन शेवटाला पूर्णत्व देणे म्हणजे सार अलंकार. सार अलंकार. एखाद्या गोष्टीची आतमध्ये 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 जाऊन शेवट करणे त्याला म्हणायचं सार अलंकार. किंवा काव्यात नाटके रम्य. काव्य भरपूर आहे, त्यामध्ये नाटक छान असतात. नाटकात शाकुंतल नावाचं नाटक छान आहे. काव्यात नाटक, नाटकात शाकुंतल. आणि त्यामध्ये त्या शाकुंतलामध्ये चौथा अंक आणखी चांगला आहे. आणि त्या चौथ्या अंकात शेवटचे 4 श्लोक बहुधा मस्त आहे.
बरोबर. मग बघा सुरुवात कुठनं केली, काव्यापासून केली. काव्य ते 4 श्लोक पर्यंत आपण पोहोचलो. याला म्हणायचं सार काढला आपण. त्याचा काय काढला, सार काढला. सर तलाठीला अलंकार नाही ना? आहेत मॅडम, आहेत. आहेत मॅडम, बरोबर. तुमच्या अभ्यासक्रमात दिलेले आहेत, बरोबर. मात्र प्रश्न येत नाही सहसा. मात्र प्रश्न येत नाही सहसा. परंतु एखाद दुसरा प्रश्न आला तर भूक नसावी परंतु शिदोरी असावी. भूक नसावी परंतु शिदोरी असावी. करेक्ट. तर अशा प्रकारचे उदाहरणं आपण सार अलंकारात देतो, बरोबर. की जे चढत 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 चढत्या क्रमाने मांडणी केलेली असते किंवा एखाद्या विषयाच्या खोलात 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 जाऊन शेवट केला जातो, तेव्हा त्याला काय म्हणतात, तर सार अलंकार असे म्हणतात. लक्षात आलं. जस्ट कोणत्या अलंकारावर क्वेश्चन येतात, सगळ्या अलंकारावर. असं जर मी तुम्हाला सगळंच करून दिलं तर महाराष्ट्र शासन कशाला परीक्षा घेईल हो. मीच घेईल ना परीक्षा. मॅडम, व्याजोक्ती अलंकारावर प्रश्न येणार आहे, बरोबर. पाठ करून ठेवा, असं थोडी चालणार आहे, बरोबर. सगळे अलंकार चांगले करा, त्यावर प्रश्न येतात. साधारणतः 2-4 अलंकार आहेत, बरोबर, की ज्यावर बहुधा प्रश्न पडलेले आहेत. त्यामध्ये शब्दालंकारावर जास्त प्रश्न पडलेले आहेत. अर्थालंकारामध्ये तुम्हाला दृष्टांत वगैरे वर तर नाही, परंतु आपले जे सुरुवातीचे अलंकार आहेत, त्याला आपण म्हणतो, काय म्हणतो, सुरुवातीचे अलंकार, अनन्वय अलंकार, बरोबर. किंवा मग भ्रांतिमान, भ्रांतिमानवर नाही, ससंदेहवर प्रश्न पडलेला आहे, बरोबर. ससंदेह, अनन्वय किंवा आपला ससंदेह, अनन्वय किंवा स्वभाव, ज्याला स्वभावोक्ती म्हणतो आपण, त्याच्यावर प्रश्न पडलेला आहे. असे प्रश्न पडलेले आहेत. आपली रिव्हिजन होईल का? हो मॅडम, होईल. सिलेबसची रिव्हिजन होईल. ओके. चला आता इथं लक्ष द्या. विरोधाभास अलंकार म्हणजेच त्यामध्ये अशक्य गोष्ट असते, की जी गोष्ट विरोधी आहे त्याच्या, अशी गोष्ट एकाच वाक्यात दिली जाते, बरोबर. मरणात तो जग जगतो, मेल्यावर जगणं कसं काय, बरोबर. परंतु त्याला अर्थ असतो, मरणात तो जग जगतो. विरोधाभास अलंकार. कारण इथं विरोधाभासच दिलेला असतो. जरी आंधळा मी तुला पाहतो, तर हा आंधळा आहे, पाहता येईल का? नाही. जरी आंधळा आणि पाहणे दोन विरोधी गोष्टी दिलेल्या असतात. मरण आणि जगणे विरोधी गोष्टी दिलेल्या असतात. गुड आफ्टरनून नम्रता मॅडम, खूप उशिरा जॉईन झाला, बरोबर. विरोधामध्ये विरोधाभास दिसतो, तेव्हा त्याला आपण काय म्हणायचं, तर विरोधाभास अलंकार म्हणतात. बघा लक्षात घ्या, इथं बघा, स्वतःसाठी जगलास तर मेलास. स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि इतरांसाठी मेलास तर जगलास. दोघांमध्ये सुद्धा काय आहे, तर विरोधाभास अलंकार आहे. कोणता आहे? विरोधाभास. विरोधाभास अलंकार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे ज्यामध्ये विरोधी रचना दिसेल, की बघा, जरी आंधळा मी तुला पाहतो, तर या ठिकाणी आंधळा असल्यावर पाहता कसं येईल, तर या ठिकाणी विरोधाभास अलंकार असतो, बरोबर. विरोध दिसलेला असतो. पुढचा विशेषोक्ती अलंकार. एखादे कार्य करण्यासाठी आवश्यक ते कारण उपस्थित असूनही कार्य घडत नाही, असे वर्णन जेथे होते, तेव्हा त्यास विशेषोक्ती अलंकार असे म्हणतात. लक्षात घ्या. अहो नयन चांगले असूनही दिसेन मला. डोळे चांगले आहेत पण दिसत नाहीये. मुका नसूनही तोतरा सहज बोलवेना मला. मुकाही नाहीये, तोत्रही बोलता येत नाहीये. साधनं आहेत, पण त्या साधनांपासून उपयोग करता येत नाही. तेव्हा विशेषोक्ती अलंकार होत असतो. कोणता अलंकार होत असतो? विशेषोक्ती अलंकार. डोळे आहेत पण पाहता येत नाही. मुका आहे, मुका नाहीये पण बोलता येत नाही. मुका नाहीये पण बोलता येत नाही, बरोबर. किंवा मुका आहे पण बोलता येते, असं जर असेल. मुका नाहीये पण बोलता येत नाही, अशा प्रकारची उदाहरणं विशेषोक्ती अलंकारामध्ये घेतली जातात. आणि आता शेवटचा अलंकार जो आहे पर्यायोक्ती अलंकार. कोणता आहे? पर्यायोक्ती अलंकार. जेव्हा एखादी गोष्ट सरळ सरळ शब्दात न सांगता ती गोष्ट अप्रत्यक्ष किंवा गोल गोल फिरून अवघड मार्गाने सांगणे, तेव्हा त्यास पर्यायोक्ती अलंकार म्हणतात, बरोबर. आता बघा लक्षात घ्या. काळाने त्याला आमच्यापासून हिरावून नेले, तो मेला असं न म्हणता आपण काय म्हणतो, काळाने त्याला आमच्यापासून हिरावून नेले. म्हणजेच याचा अर्थही तोच होतो, की तो मरण पावला. तो मरण पावला. किंवा त्याचे मामा सरकारचा पाहुणचार घेत आहेत. याचा अर्थ काय हो, सांगा बरं. त्याचे मामा सरकारचा पाहुणचार घेत आहेत म्हणजे काय?
कुठं असेल त्याचा मामा? सरकारचा पाहुणचार घेतोय म्हणताय, मग कुठं असेल कुठं त्याचा मामा? सरकार पाहुणचार कोणाचा करतो? बरोबर, 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 बरोबर. मेनका मॅडम अगदी बरोबर. सरकारी पाहुणचार एकाच माणसाला भेटतो. कोणाला? ज्याने गुन्हा केला असेल. ज्याने गुन्हा केला असेल. आणि तो पाहुणचार कुठं असतो? तुरुंगामध्ये असतो, जेलमध्ये असतो. करेक्ट, करेक्ट. किंवा रिटायर नाही, रिटायरमेंट नाही, तर जेलमध्ये. तो पाहुणचार नसतो. बरोबर? तो फंड असतो. तो आजकाल बिनभाड्याच्या सरकारी खोलीत राहतो. तो आजकाल बिनभाड्याच्या सरकारी खोलीत राहतो. कुठं राहत असेल मग? बिनभाड्याची सरकारी खोली. गुन्हा करा, भाडं द्यायचं काम नाही, खोली भेटून जाते तुम्हाला. गुन्हा करा, भाडं द्यायची गरज पडते का? नाही पडत. बरोबर. अशा वेळी पर्यायोक्ती अलंकाराचा उपयोग होताना दिसतो. गुन्हा करा किंवा बिनभाड्या त्याला आत्ताच बिनभाड्याच्या गाडीने घेऊन गेले. बिनभाड्याच्या गाडीने नेले. त्याला आत्ताच बिनभाड्याच्या गाडीने नेले. म्हणजे बिनभाड्याची गाडी सुद्धा असते. बरोबर. त्याचा ऍक्सिडेंट झाला, त्याला उचलून बिनभाड्याची गाडी घेऊन गेली. आता तर समजलंच पाहिजे. काय? पोलीस नाही, बिनभाड्याची गाडी. ॲम्ब्युलन्स कोणती असते? करेक्ट, ॲम्ब्युलन्स. बरोबर, बिनभाड्याची गाडी. ॲम्ब्युलन्सने घेऊन गेले त्याला. बरोबर. तर आपण बऱ्याच वेळा बोलताना याचा उपयोग करतो. बरोबर. असं करायलाच पाहिजे. ठीक. यामुळे रचना सुंदर होतात, गमतीने बोलल्या जाते. बरोबर. चेष्टा केली जाते. तर यावेळी अलंकाराचा उपयोग खूप वेळा होताना दिसतो. लक्षात आलं? करेक्ट, 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 करेक्ट. बरोबर. तर इथं तुमचे अलंकार संपतात. इथं तुमचे अलंकार संपतात. आता बघा, या अलंकारांमध्ये तुम्हाला काय काय महत्वाचं आहे तर ते मी सांगतो. ठीक आहे. आलेले प्रश्न बघा. पहिलं तर आपले शब्द अलंकार आहेत. बरोबर. तीनही पेपरला खूप वेळा विचारले जातात. कोणते? अनुप्रास, यमक आणि श्लेषा या तीनवरही प्रश्न येतात. बरोबर. शिवाय उपमा, उत्प्रेक्षा, अपनवृत्ती, उपमा, उत्प्रेक्षा, अपनवृत्ती, अपनवृत्ती, त्यानंतर ससंदेह, स्वभावोक्ती, चेतना गुणोक्ती, व्याजोक्ती, अन्योक्ती, दृष्टांत, सार इत्यादी अलंकारावरती खूप वेळा प्रश्न आलेले आहेत. परंतु एक लक्षात घ्या, यावरती कधी कधी पेपरमध्ये प्रश्नच येत नाही. यावरती कधी कधी पेपरमध्ये प्रश्नच येत नाही. त्यामुळे याला फक्त आणि फक्त अभ्यासून ठेवा. काय करा? अभ्यासून ठेवा. नाही येत पण आला तर मग तलाठी आणि सरळ सेवेमध्ये एखाद दुसरा प्रश्न यावर कधी कधी पडत राहतो. बरोबर. पडत राहतो. त्यामुळे सोपा सोपा प्रश्न असतो. जास्त डोक्याला ताप द्यायचा नाही. ठीक आहे. तर इत्यादी गोष्टी आपल्याला अलंकारावरती माहीत असणे गरजेचं आहे. टॉपिक सांगितले ना मॅडम मी आत्ताच. टॉपिक सांगितले की बरोबर. अजून आपलं मराठी व्याकरण संपलेलं नाहीये. उद्या आपण शब्दसिद्धीला सुरुवात करतोय. त्यामुळे टॉपिक सांगा असं म्हणू नका. ठीक आहे. टॉपिक तुम्हाला सगळेच महत्वाचे. बरोबर. सगळेच महत्वाचे टॉपिक. काय गॅरंटी आहे की या टॉपिकवर प्रश्न येणार नाही? बरोबर. मागच्या 2016ची जर तलाठीची प्रश्नपत्रिका पाहिली तर तेच टॉपिक रिपीट होतील. टॉपिक सांगणारा माणूस कधीच विश्वास ठेवू नका. तुम्ही विश्वास ठेवा तुमच्या अभ्यासावर. टॉपिक करू नका. सगळे टॉपिक सुरुवातीपासून एंड पर्यंत करा. माझं तुम्हाला निक्षून सांगणं आहे. बरोबर. अजिबात टॉपिक करू नका किंवा हा टॉपिक केला तो अरे बाबा, मराठी व्याकरण हे साखळीसारखं आहे. कसं आहे? साखळीसारखं. एक गोष्ट समजली तरच दुसरी गोष्ट समजेल, तरच तिसरी गोष्ट समजेल, तिसरा टॉपिक समजेल. मी तुम्हाला म्हटलं संधी टॉपिकवर प्रश्न येतात, विग्रह करता येत नाहीत. काय संधी करता येईल हो तुम्हाला? काय संधी समजेल? लक्षात आलं? त्यामुळे टॉपिक करू नका. कृपया सुरुवातपासून एंड पर्यंत करा. मी तुमची परत रिव्हिजन घेणार आहे. बरोबर. येत्या 20 तारखेपर्यंत परत सुरुवातपासून लेक्चर सुरू होतील. त्यामुळे टॉपिक लाईव्ह होतील. डेली मी घेणार आहे. त्यामुळे टॉपिक करू नका. परिपूर्ण अभ्यास करा. परिपूर्ण बना आणि मग म्हणा
जो कोणी परीक्षा घेईल त्याला विचार रे काय तुला काय विचारायचं ते, ठीक आहे, विचार काय विचारायचं. आमचं 2-2 वेळा शिकून झालेलं आहे. ठीक आहे सर, मी न्यू बॅच जॉईन केली 1 पासून. बेसिक लेक्चर कधी सुरू होणार? मॅडम, बेसिक लेक्चर तुमची 20 तारखेपासून सुरू. ओके. परत आणि एक महत्वाची गोष्ट, बेसिक लेक्चरचे व्हिडिओज, मेनका मॅडम, मेनका शिंदे, बेसिक लेक्चरचे व्हिडिओ तुमच्याकडे ऑलरेडी आहेत, तरी सुद्धा लाईव्हला 20 तारखेपासून सुरू होतील. ठीक आहे, लाईव्हला 20 तारखेपासून सुरू होतील. ओके, ठीक आहे सर. काही एक्झाम्पल्स घ्या ना. आज नाही घेणार, आज आपला वेळ संपलेला आहे. बरोबर. एक्झाम्पल्स तुम्ही लोकांनी आता काय करायचं, जीके आणि जीएसच्या पीडीएफ टाकायला लावा ना सर. जीके आणि जीएसच्या पीडीएफ तुम्हाला काढून घ्याव्या लागतील टेलिग्रामवरून. ठीक आहे, त्या पीडीएफ तुम्हाला तशा मी सरांना बोलतो टाकायला. ओके ओके. हा, अजून